नमस्कार. पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही काका आणि पुतण्या हे दोघे मिळून पतंग उडवत आहेत आणि माझं क्षितू तिकडे खेळत आहे. आता एक पतंग आमचं इकडे वरती उडत आहे छान मस्त, आणि इकडे क्षितीचे पप्पा दुसरा पतंग उडवत आहेत म्हणजे आयुषचा. तर तुम्ही बघू शकता चढाओढीने पतंग उडवायचं काम सुरू आहे. खूप आगाऊ झाला आहे. आता आयुष दादाकडे गेले, दादा मला पतंग दे उडवायला. आता क्षितीच्या हातात दोरी आल्यावर मग काय पतंगवरती उडायचं सोडून खालीच येणार. हे बघू शकतो तुम्ही, फार इकडे आल्या घरासमोर एकदम तिरका उडत चालला आहे. तुम्ही कोणी कोणी पतंग उडवले ते देखील मला कमेंट करून सांगा, आणि कोणाला पतंग उडवायला आवडतं ते देखील सांगा. आम्ही लहानपणी अशी कावड बनवायचो त्याची. हे बघा इथं क्षितीचे पप्पा आयुषचा पतंग उडवून देत आहेत. त्याला जी शेपटी असते पाठीमागची दोरी तीच थोडीशी कमी पडती आहे, त्याच्यामुळे तो जास्त उंच उडत नाही आहे. पण तरीसुद्धा प्रयत्न सुरू आहे त्यांचे. आयुषचा पतंग नेमकं खाली येतो आहे व जास्त वरती जात नाही आहे, आणि गिरट्या घेतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फाटला आहे हा पतंग. पूर्ण दोरा सोडला तरीसुद्धा हा जास्त वरती जात नाही. आणि हा बघा इकडे खूप वरती गेला आहे. इकडे सुद्धा मुलांची पतंग आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघू शकता तुम्ही, इकडे छोटे छोटे पतंग दिसतात एकदम छोटे छोटे काळे. आणखीन एक होता, हां इकडे आहे आणखीन एक. पण आपला पतंग बघा हा इथे इतक्या वरती आला आहे. खरंच खूप भारी वाटते. खूप वर्षानंतर ही असं मजा आली आहे. आणि हे बघा इकडे हे तिघेजण मिळून मस्त छान पतंग एन्जॉय करताय. पतंग तर ते दोघे उडवत आहेत, पण मलाच खूप भारी वाटते. आणि हा बघा क्षितिज म्हणते दादा मला दोरी दे मला दोरी दे. पण क्षितूला काही पतंग उडवायला जमत नाही आहे. तो फक्त इकडून तिकडे पळतोय आणि माती खेळतोय. आणि वातावरण पण खूप सुंदर झालं हे बघा ना. कुठे पांढरं शुभ्र, कुठे एकदम निळं निळं, तर कुठे थोडंसं ढगाळ आहे. आणि हे बघू शकता इथे वेगळंच काहीतरी आभाळ येऊन बसले. तिरके पतंग उडवतात हे दोघे पण. आणि तो बघा क्षितिज 1 तास लांब जाऊन माती खेळते. त्याला कितीही सांगितलं तरी तो अजिबात ऐकायला तयार होत नाही. मी पण थोडंसं पतंग खेळली, पण माझा ब्लॉग हा दुसऱ्या चॅनलवरती आहे, पूजा भोसले लाईफस्टाईल चॅनलवर. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. आता मी जेव्हा पतंग उडवला तो दुसऱ्या चॅनलवर आहे, म्हणजेच महाडिक पाटील फॅमिली ब्लॉग या चॅनलवर मी पतंग उडवला. तो व्हिडिओ टाकलेला आहे, शेअर केलेला आहे. सगळ्यांनी बघा, खरंच खूप मजा आली. आणि हे बघा 2 पतंग. आता आयुषचासुद्धा पतंग खूप उंचावर चाललेला आहे. आणि हा तर काय अहो उडवतो त्याच्यामुळं खूपच उंच आहे. खूप मजा येते आहे. तर चला, सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती की गुलाबाची फुलं वेगवेगळ्या डिफरंट कलरमध्ये आहेत, आणि आता तेच फुलं आपण पाहूया. तर हे बघू शकता तुम्ही, सकाळी मी दाखवलं होतं तेव्हा कलर याचा खूप वेगळा होता, आता पण वेगळा आहे. कडेनं ऑरेंज आहे आणि मध्ये येलो आहे. बघू शकता खरंच खूप सुंदर फुलं इथे. हे बघा सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं ते, मला वाटलं नव्हतं आज म्हणजे 2 ब्लॉग होतील, पण झाले. हे बघू शकता तुम्ही, कळ्यासुद्धा खूप सुंदर आहेत. आणि सकाळी दाखवलेलं त्याचा आता उन्हाने पूर्ण कलर गेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जाता जाता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा पतंग दाखवते. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. चलो बाय.